सुना था डॉक्टर्स भगवान का रूप होते हैं, पर आज ऐसा लगता है कि कोरोना वायरस से लड़ने की इस चुनौती की घड़ियों में भगवान ने ही डॉक्टर्स का रूप ले लिया है। अकोला ग्रामस्थ, अकोला गावातील मान्यवर, आजचा दिवस जरी डॉक्टर डे असेल तरी सुद्धा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून अकोलकर आज एकत्र येऊन आमच्या डॉक्टरांचा सत्कार करत आहेत. त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. खरं म्हटलं तर आजचा दिवस हा खूप दिवस मी वाढवतो, कारण शेकडो सत्कार स्वीकारले तर घरचा स्वीकारले नव्हता. असं वाटत होतं की अजून कुठे अकोलकरांसाठी काय कमी पडतंय काय, किंवा अजून काय कमतरता राहिली काय करायसाठी. तर आज मला वाटतंय की ती पूर्णता झाली आहे, त्यामुळे आज आमचा सत्कार होतोय. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचं शतशः आभार. आज गेली 1.5 वर्ष कोरोनाच्या संकटानं आपण सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम झालेला आहे. गेली 1.5 वर्ष अगदी लॉकडाऊन सुरू होईपर्यंत किंवा कोरोना आला म्हणूपर्यंत आपल्या दारात कधी आला आपल्याला कळलं सुद्धा नाही. मागच्या वर्षाची पहिली लाट होती, ती पहिली लाट ही खूप ट्रायल अँड एरर म्हणूया आपण, म्हणजे जे त्याच्याबद्दल जास्त माहिती नव्हतं तर ते चाचपडत काम करणं झालं. आणि त्या पहिल्या लाटेमध्ये बरेचसे आधुनिक गोष्टी रिसर्च व्हायच्या होत्या, औषधं यायची होती, डॉक्टर्स तयार नव्हते, डॉक्टर्सला त्याच्याबद्दल नॉलेज नव्हतं. तरी सुद्धा ती ओढत जाणार का विना पहिली लाट आपण त्याला समर्थपणे मिळवून जितके कमी मृत्यू दर होईल एवढा मृत्यू दर कमी करता आला आणि त्यातनं आपण पहिल्या लाटेतनं बाहेर पडलो. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, भारत देश हा आपला जगातला असा एक देश आहे की अख्ख्या जगाला 70% लागणारी औषधं आपला भारत देश बनवून पुरवठा करत असतो. याचा अर्थ आपल्याकडे किती सामर्थ्य आहे भारतामध्ये, एवढ्या छोट्याशा देशामध्ये आपण 70% जगाला औषध पुरवत असतो. त्याचप्रमाणे आपला जो पहिल्या लाटेचा मृत्यूदर होता, ज्याच्यामध्ये मृत्यूदराचं आपण जर प्रमाण काढलं तर अगदी नामांतर म्हणजे 2% मृत्यूदर होता. विचार करा की 100 रुग्णांपैकी 2च रुग्ण गेले किंवा 2 मृत्यू पावले. याचा अर्थ आपल्याकडे वैद्यकीय टीम ज्या होत्या त्या किती सुसज्ज आणि योग्य होत्या याचाही सुद्धा आम्हाला गौरव वाटतो, कारण इतर देशांच्या पेक्षा आपला मृत्यूदर फार कमी झाला. आज दुसऱ्या लाटेबद्दल आपण बोलतोय. पहिल्या लाटेबद्दल बऱ्याचशा गोष्टी मी म्हटल्यासारखं ट्रायल मध्ये गेल्या, खरं शिकायला सुद्धा मिळालं. रात्रंदिवस डॉक्टर्स आणि रात्रंदिवस वैज्ञानिक आणि औषध कंपन्या ह्याच्यावर काय उल्हास करावा, ह्यातून काय करावं अशा रात्रंदिवस ह्यात प्रयत्न करत होते. चांगल्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा जसा काळ पुढे जात जाईल तशा नवीन नवीन गोष्टी येत गेल्या. हे औषध वापरलं तर चांगलं होईल, हे केलं तर लवकर बरं होईल. मग त्याच्यामध्ये अगदी वागण्यापासून, कारण माहितीच नव्हतं हे की मास्क का वापरायचा, सॅनिटायझर का वापरायचं, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, त्या गोष्टी काही माहिती नव्हत्या. पहिल्या वेळेमध्ये ह्या गोष्टी एवढ्या नव्हत्या प्रकर्षाने जाणवल्या. तर एक पहिली लाट संपूपर्यंत 6 महिन्याची लाट जर धरली आपण, 6 महिन्याच्या लाटेनंतर लक्षात आलं की आपल्याला हा जो व्हायरस आहे तो आपल्या ड्रॉपलेट मधनं निर्माण होतो. म्हणजे ड्रॉपलेट म्हणजे आपण शिंकतो खोकतो तर त्याच्यामधनं जे काय बारीक तुषार बाहेर पडतात त्याच्यामध्ये हा जंतू आहे. आणि तो जंतू कुठे सरफेसवर पडला, म्हणजे आपल्या अशा सरफेसवर, मी खोकल्यानंतर जमिनीवर एखाद्या हँडलवर, आणि मी किंवा नाक लावल्या हाताला, नाकाला चोळले, डोळ्यात बोट घातले, तर हे ड्रॉपलेटचं इन्फेक्शन आहे हे फार उशिरा कळलं. त्यामुळे सांभाळत आलं की आता ड्रॉपलेट इन्फेक्शन असेल तर काय करायला पाहिजे की आपल्याला मास्क घातला तर आपल्याला श्वासातून तो जंतू जाणार नाही. जर कुठल्या तरी सरफेसवर जंतू आहे आणि मी हाताला लावून माझ्या डोळ्यातनं घालू शकतो तर तो ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे हाताला लागलेला जंतू सुद्धा सॅनिटायझरनं आपण स्वच्छ करून त्याला घालवायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय की सोशल डिस्टन्सिंग मध्ये आपण शिंकलो खोकल्यानंतर जी त्या जंतूची उडी आहे ती उडी फक्त 1 मीटरची आहे. आम्ही त्याला आता दुसऱ्या वेळेनंतर 2 मीटरची म्हणतो उडी. याचा अर्थ ह्या गोष्टी नवीन नवीन शिकत गेलो आणि आता पाळत गेलो. औषध उपचार हा डॉक्टरांच्याकडे आहे, जे सगळ्यांनी काय औषध उपचार करत बसायचे नाही. तर ज्या गोष्टी आता देशासमोर जगासमोर आल्या त्या सगळ्या जगासमोर आलेल्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. व्हायरसला स्वतःला अजिबात हातपाय नाहीये. तो एक जिवंत जरी सूक्ष्म विषाणू असला
तर तो अत्यंत बुद्धिमान आणि इंटेलिजंट आहे. त्याला स्वतःला काही करायला लागत नाही, स्वतः सुद्धा उडून आपल्या शरीरात येत नाही, त्याला आपणच स्वतः शरीराला ढकलावं लागतं आपल्या शरीराला. मग ते कशा पद्धतीने ढकलू शकतो आपण? एकतर मी शिंकलो खोकला आणि माझ्यासमोर कोण असेल तर त्या माणसाला तो कोरोना होऊ शकतो, कारण त्याच्यात ते सुद्धा अंतर जर 1 मीटर 1.5-2 मीटरच्या पर्यंत असेल, शिंकलो खोकलं तर होऊ शकेल, कारण हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. तुमच्या शिंकलेल्या खोकल्यात हवेत येऊ शकतं तुम्हाला. म्हणून तुम्ही मास्क वापरा. सोशल डिस्टन्सिंग काय ठेवा, ती एवढी उडी त्याची आहे की त्या उडीच्या बाहेर तुम्ही असाल आणि जर चुकून तुमच्या संसर्ग आला तर तुम्हाला येणार नाही. हा जो शहाणा विषाणू आहे तो अत्यंत बुद्धिमान आहे, त्याला बुद्धीच आहे फक्त, तर हातपाय नाही, त्याला तो उडत येत नाही आपल्या शरीरामध्ये, कुठल्याही बाजूने उडत किंवा आपल्या शरीरात ऑटोमॅटिक येत नाही, त्याला आपण स्वतः घालावा. म्हणजे कसा घालावा लागतो की आपल्या हातावर किंवा कुठेतरी आपण टच करतो, हाताला स्पर्श करतो, लाईटची बटणं असतील किंवा हाताचे हँडल असतील, खुर्चीचे हे असतील, हात असतील, जिथं आपला सतत स्पर्श होतो त्याच ठिकाणी जर तिथे एखादा व्हायरस असतील किंवा तिथे कोणी शिंकल्या खोकल्यानं किंवा मीच पेशंट आहे, माझ्याच पेशंटनं जर नाक घासलेलं असेल किंवा शिंकलं असेल तर माझ्या हातावर असणारे जंतू मी कुठेतरी तो प्रसार केला असेल इथे आणि त्याचा तिथं हात लावल्यामुळे मी जर मला येत असेल तर तुम्ही स्वतः घ्यायला लागतोय, तो हवेतून उडत येत नाही. तर हा जंतू जो असतो, हा जंतूला आपण आत इन्सर्ट करायला लागते. 3 मार्गाने आपण आत इन्सर्ट करतो. एक नाकानं करतो, नाकाच्या वाटेने, एक डोळ्यानं करतो आणि तोंडानं करतो. म्हणजे कसं की आपण विनाकारण डोळे चोळले तर ह्याच्या जंतू डोळ्यातून जातो, नाकात बोट घातला तर नाकातून जातो आणि जेवताना आपण जी बोटं घालतो त्यात जातो. म्हणजे जंतू काय स्वतःहून आलं नाही तुमच्या शरीरामध्ये, इन्फेक्शन तुम्हाला स्वतः झालं नाही, तुम्ही करवून घेतलं, कारण तुम्हाला ते तुमच्या हाताला तुमच्या पोटात घालून येतो. तो हातपाय नसणारा काय म्हणतो मी की जो व्हायरस आहे, ज्याला सगळे इतके लोक प्रयत्न करतायत तरी तो सापडत नाही अशा प्रकारचा जंतू आहे. तर तो स्वतः काय करतो, जेव्हा शरीरामध्ये आपण त्याला घालतो तेव्हा एक पेशी त्याच्या आवडत्या पेशी असते, त्या आवडत्या पेशीला तो पकडतो आणि त्यामध्ये त्याची शिंग जी असतात ते शिंग चिकटवतो आणि शिंग चिकटून त्याच्या आतमध्ये प्रवेश करतो. हे जर लक्षपूर्वक ऐका, कारण हे जी मी काय सांगतो त्याच्यावर सगळी ट्रीटमेंट आहे, त्याच्यावर सगळ्या काळजी आहे. शिंग महत्वाचे, ते ज्या कोरोनाची शिंग जी बघतो आपण ते शिंग महत्वाचे आहे. ती आपल्या नॉर्मल पेशीमध्ये ती शिंग जेव्हा चिकटली जातात तर त्याच्यामध्ये ती शिंग आत पेशीमध्ये जायसाठी म्हणजे शिंगासकट तो आत घुसतो पेशीमध्ये आणि त्याला मध्ये चॅनल्स असतात, ACE2 चॅनल्स म्हणतात त्याला. चॅनल्स म्हणजे काय की एक त्याला पूल आहे त्याच्यामध्ये जायला, त्या पेशीमध्ये जायला एक पूल आहे, तर त्या पुलामधनं आपल्या पेशीमध्ये ते प्रवेश करतायत आणि एकच समजा जंतू गेला असेल आपल्या शरीरामध्ये तर आपल्या पेशीमध्ये तो अशी निवड करतो की त्या पेशीला आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर सांगतो तर मला 1000 पटीने मला मल्टिप्लाय कर. म्हणजे स्वतः तो मल्टिप्लाय झाला नाही, तो आपल्या शरीरात गेला आणि आपल्या शरीराला त्याने सांगितलं की मला आता 100 पटीने हे माझं वाढव. आणि तो जेव्हा 100 पटीने जेव्हा वाढवतो तिथे शरीरामध्ये तेव्हा आपल्याला कोरोनाची लक्षणं सुरू होतात आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सिरियस जास्त कमी हा म्हणजे आपण त्यात होतो. पण ह्या पेशी ज्या आहेत, त्या पेशी ज्या आपण ज्या शरीराच्या नॉर्मल पांढऱ्या पेशी आहेत त्या पांढऱ्या पेशीनं जो हा पकडत असतो तर ते शुगर असणाऱ्या लोकांच्या मध्ये ह्या पेशी जास्त असतात आणि ह्या कोरोनाचं आवडतं खाद्य म्हणजे ह्या पेशी ह्या शुगरवाल्यांना जास्त असतात. म्हणून कोरोना हा जास्त शुगरवाल्यांच्या लवकर धरतो किंवा त्यांना झाला तर फार सिरियस करतो, कारण त्याच्याकडे ते भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामध्ये इन्सर्ट होतात, त्या आत जातात त्यात आणि त्याच्या मल्टिप्लाय होऊन जास्त प्रसार करतात. तर एवढंच लक्षात आलंय की आपल्याला तो जो व्हायरस आहे तो व्हायरस शरीरात जेव्हा जातो तेव्हा आपल्या शरीरात मल्टिप्लाय होतो आणि मग अपाय करतो. मग अपाय करतो म्हणजे काय करतो, शरीरामध्ये 3 गोष्टी घडतात कोरोनामध्ये. शरीरामध्ये पहिल्यांदा कोरोनामध्ये होतंय की कोरोनामध्ये दाह निर्माण होतो, म्हणजे इन्फ्लमेशन होतं. इन्फ्लमेशन म्हणजे काय की आपल्याला समजा एखादं करंट झालंय तर शेवटची कडेची जी लाल भडक किंवा भगभगणारी किंवा वेदना देणारी जी त्वचा होते त्याला आम्ही इन्फ्लमेशन म्हणतो. तर असा दाह, असा इन्फ्लमेशन म्हणजे जाळ झालाय म्हणजे आपण साध्या शब्दात, तर असं इन्फ्लमेशन सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये होतं आणि ते शरीरामध्ये झालेलं इन्फ्लमेशन त्याला आम्ही इन्फ्लमेशन म्हणतो. ही पहिली स्टेज असते. त्या इन्फ्लमेशन बरोबर दुसऱ्यांदा जे होतं तो रक्तपुतळ्या करायला. रक्तपुतळ्या कशामुळे होतात, रक्तपुतळ्या होतात म्हणजे जे इन्फ्लमेशन आहे जिथं कुठेही दाह होतो. तर आता हा दाह पहिल्यांदा मुख्यतः रक्तवाहिन्यांना होतो, म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्या आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांना जो दाह होतो म्हणजे इन्फ्लमेशन होतं, लालपणा येतो, त्याच्यामध्ये बारीक बारीक होल पडायला लागतात. होल पडाल्यानंतर काय होतं, लिकेज चालू होतं रक्तवाहिन्यामध्ये. लिकेज चालू झालं की मग ते बुजवायचं काम करतं. शरीराची यंत्रणा, सगळे सोशल यंत्रणा, ICU सारखी
फक्त त्याला सपोर्ट करत असतो. जिथं लिकेज सुरू झालं तिथं काय करतं शरीर, तिथे जाऊन पांढऱ्या पेशी लाल पेशी जाऊन तिथे क्लॉट तयार करावं. म्हणजे समजा एक खोल पडले तर पहिले पांढऱ्या पेशी जाते, त्याला मुजवायचं काम करते, ती मुजत नाही म्हणते तो पेशी लाल पेशी आपल्या शरीरात येतात आणि लाल पेशी त्याला मुजवायचं करतात. तर हे असंख्य ठिकाणी मुजवामुजवी चालू झाल्यामुळं क्लॉट तयार होतो. मग हे क्लॉट तयार झाल्यामुळे कुठल्या तयार झाल्या शरीरामध्ये आणि बरेचसे लाल पेशी पांढऱ्या पेशी खर्च पडल्या आपल्या शरीरात. म्हणून तो अशक्तपणा यायला लागला, ताप यायला लागला, इन्फ्लमेशन नंतर कुठली तयार झाली. आणि सर्वात करोनाचं लाडकं मैदान खेळायचं म्हणजे फुफ्फुस. आपल्या शरीरातली फुफ्फुस जे आहेत ती आपलं लाडकं मैदान म्हणूया की जिथं त्याला त्याचे स्वतःचं अस्तित्व दाखवायला फार मोठा स्वैरपणे खेळायला त्याला जास्त आवडतं. त्यामुळे ते आपल्या लंग मध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये त्याचं इन्फेक्शन होतं. त्यामुळे आपण ऑक्सिजन कमी झाला कशामुळे तर फुफ्फुसामध्ये त्याचं इन्फेक्शन निमोनिया जास्त झाला आणि त्या इन्फेक्शनमुळे आपण निमोनिया झाला, तिथं क्लॉटिंग सुरू झालं. तर तिथं क्लॉटिंग कसं सुरू होतंय की ज्या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन देवाणघेवाण तिथं लास्टच्या बारीक पेशीमध्ये होत असते. तिथं त्याचं ते कॉलनी तयार झाल्यामुळे तिथे त्याचं सूज तयार झाल्यामुळे सूज झाल्यामुळे तिथं क्लॉटिंग झाल्यामुळे तर तिथं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड द्यायचंच कमी व्हावं लागते. त्यामुळे पहिल्यांदा फुफ्फुसच काम करायची कमी झाल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडायला लागतं. मग तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन तुमचं कमी झालं, त्याच्यामुळे निमोनिया वाढला तर तुमचं ऑक्सिजन अजून कमी झालं. म्हणजे याचा अर्थ हे सगळे आम्हाला मार्कर्स असतात. डॉक्टर्सना हे मार्कर्स आहेत की काय झाले आणि किती पद्धतीने तो किती सिरियस होते. शेवटी असं होतं की सगळ्या गोष्टीला शरीर प्रयत्न करत असते, हे मोजवायचं काम करत असते, ऑक्सिजन वाढवायचं काम करत असते, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन वाढवू नये आणि तो बाहेरनं खेचला जावा म्हणून सुद्धा सगळं प्रयत्न करत असते. शरीराच्या प्रतिकारशक्तीला बोलवलं जातंय आणि प्रतिकारशक्तीला म्हणते की कोणतरी मोठा जंतू आलाय, मोठा शत्रू आलाय, त्याला आपण मारलं पाहिजे. तर एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की करोना म्हणजे एक चोर आहे आणि हा चोर आपल्या शरीरात म्हणजे आपल्या घरात आलाय. घरच्याला कळलंय की आपल्या घरी चोर आलाय, करोना आलाय, तर शरीर जेव्हा जागं होतं तेव्हा काठीने येते त्याला मारायचा प्रयत्न करतात आणि म्हणतं याला जायला पाहिजे, ह्याला जागा आहे, चोर आहे तो. तर त्याला सहजासहजी तो काय ऐकत नाही आणि मग त्याला वाटतं की आपल्या आवाक्या बाहेर आहे आणि तो जरा जास्त ताकदवर दिसतो म्हणून पोलिसला फोन करतो आपण आणि पोलीस येतात आणि पोलीस 10 लोक येतात काट्या घेऊन. तर पोलिसांना सुद्धा तो आवडत नाही आणि तो त्याच्या हातात काय लागत नाही, तो चकवा देतात आणि हे चकवा देत असल्यामुळे पोलीस म्हणतात की आपल्या हातात नाहीच आहे, अजून सुद्धा हे सापडत नाही आणि इतका साधा प्रदूष जंतूने आपल्याला सापडत नाही, आपण मिलिटरीला बोलावता. तर ते मिलिटरीला बोलत होते आणि मिलिटरी मग अणुबॉम्ब घेऊनच येते सर त्याला मारायला. तर आपल्या शरीरातल्या घटना सांगतोय मी, आपण हे फक्त तुम्हाला प्राथमिक गोष्ट कळावी म्हणून बोलतोय. ही सगळ्या शरीरातल्या ज्या प्रतिकारशक्ती देणाऱ्या किंवा पांढऱ्या पेशी आपल्या ज्या शरीराचा प्रतिकार करत असतात तर ह्या प्रतिकार करणाऱ्या गोष्टी जे पोलीस आणि SRP आणि आपले जे जवान आहेत, मिलिटरी आहे, ती मिलिटरी असे येऊन आपल्या त्याचा बचाव करायचा प्रयत्न करत असते सगळ्या. जेव्हा हे सगळेच घटक त्याला लागू पडत आहेत, मी म्हणतो ना इंटेलिजंट आहे. इंटेलिजंट काय म्हटलं की तो खूप चकवा देणार आहे. चकवा देणारा म्हणजे की तो स्वतःमध्ये बदल करून घेतो, आज इथं दिसला तर उद्या तिकडे जातो, इथं तिकडे जागा बदलतो, बऱ्याचशा गोष्टी ते सापडत नाही, आवाक्याबाहेर येत नाही. तर ह्या गोष्टी जेव्हा करतात तेव्हा शरीर काय करतं की इम्युन सिस्टीमला सांगतं की अरे काय भानगड चाललंय, साधा 1-2 जंतू असलेला माणूस आम्ही मारू शकत नाही, इतके वर्ष सगळे जंतू मारून आम्ही त्याच्यावर विजय मिळवला आणि हा कसला काय आला आणि ह्याला मारता येत नाही आपल्याला. तर त्यावेळेला शरीर काय म्हणतं की शरीराची एक प्रतिकारशक्ती रिझर्व्ह प्रतिकारशक्ती असते जी बोन मॅरोमध्ये असते आपल्या म्हणजे हाडाच्या पोकळीमध्ये जे काय आपण नळी चोटून खातो तिथे सगळ्यात मोठी आपल्याकडे प्रतिकारशक्ती रिझर्व्ह कोटा असतो आपल्याकडे. SRP म्हणा रिझर्व्ह कोटा म्हणजे मिलिटरीपेक्षाही मोठा कमांडो म्हणा, ब्लॅक कमांडो असतो. त्या ब्लॅक कमांडोला शेवटी आव्हान केलं जातं की ताबडतोब यायचं आणि ह्याला मारायचं, काय वाटेल ते उद्या आता मारायचं. ह्यामध्ये काय होतं ती ऑर्डर जाते, मारायचा एवढंच कळतंय आणि सगळे ब्लॅक कमांडो पासून सगळा जो काय आर्मी आहे फोर्स तो त्या करोनाला मारायचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये त्यांचा जय होतो सुद्धा, सगळ्यांनी मारून टाकतात. तर मारल्यामुळे कसं होतं ते इतक्या जरा ऑर्डर फक्त मारायचीच आहे, काय मारायची ऑर्डर नाहीये. त्यामुळे करोनाला मारण्याबरोबर आपल्या शरीरातल्या अवयवांच्या पेशीवर आणि बाकीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या अवयव आहेत त्याच्यावर तो मारा करून मल्टीफिल्युअर ऑर्गन आपले होतात म्हणजे आपले अवयव काम करायचे बंद होतात. कारण त्याचा मारा आता असं आहे, मी काय केलं, माझ्या घरी चोर आला, मिलिटरीला बोलवलं आणि मला काहीच ते ताब्यात येईना म्हटलं तर मी काय करणार, माझ्या घराच्या शेजारी गावाच्या शेजारी एक मोठं धरण आहे पाण्याचं, ते पाण्याचं धरण मी फोडणार माझं जंतू मारायसाठी, माझ्या घराला चोर जायसाठी मी माझं धरण फोडणार. काय झालं धरण फोडल्यामुळे, गावी गेलं सगळं, माझं घरी गेलं आणि जंतूही गेलं.
म्हणजे याचा अर्थ काय झालं, मी त्याला मारायसाठी काय चूक केली, मी म्हणजे धरण फोडलं म्हणजे माझं मोठं नुकसान करून घेतलं ना. म्हणजे एकाला मारला जाऊन सगळे अवयवाला मारलं, मी जगालाच मारलं ना सगळ्यांना एकाला मारायचं. तर त्याला आम्ही सायटोकाईन म्हणतो. सायटोकाईन म्हणजे एखादी रोग प्रतिकारशक्ती अति उत्साही होऊन एखाद्यावर तुटून पडणं, त्याला सायटोकाईन म्हणतो. म्हणजे आम्ही कोरोनाचा जर 3 शब्दात व्याख्या करायची झाली तर एक तर सुरुवातीला आपल्याला त्याने इन्फ्लमेशन केलं, दाह केला, सूज केली, क्लॉट केला. क्लॉटमुळे आपल्याकडे ऑक्सिजन कमी झाला. ऑक्सिजन कमी झाल्यामुळं आपल्याला सायटोकाईन जे स्ट्रॉंग म्हणतात म्हणजे वाढायचं. स्ट्रॉंग म्हणजे सायटोकाईन म्हणजे रोग प्रतिकारशक्ती, स्ट्रॉंग म्हणजे वाढण. ही शेवटची अवस्था आहे म्हणजे जिथं डेथ होणार आहे ती सायटोकाईनमुळे डेथ होतं. आणि असं वाक्य म्हटलं जातं, कोरोना कुणाचा जीव घेत नाही. कोरोना कुणाचा जीव घेत नाही, कोरोनाचे कॉम्प्लिकेशन्स जीव घेतात. म्हणजे काय कळलं ना, कॉम्प्लिकेशन्स म्हणजे आम्ही हे धरण फोडलं नाही का, तर त्या ओव्हर ऍक्ट झालेल्या इम्युनिटीमुळे आपलं शरीर खराब झालं आणि त्याच्यामुळे मल्टिपल ऑर्गन्स फेल्युअरमुळे आपण घ्यायचं. त्यामुळे कोरोना कोणालाच मारला. कोरोनाला मारा जाऊन आम्ही सगळ्या गोष्टी अपाय करून घेतला. म्हणजे घरदार मोडूनच गेला. कशामुळे गेले की तो कोरोनाला काहीच केलं नाही, तो फक्त चकवा देत बसलाय आणि कॉम्प्लिकेशन करत बसलाय. तर ती आपल्याला जो कोरोना होतो तर कोरोनानं आपण न मरता कोरोनाची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या कोरोनाच्या कॉम्प्लिकेशन्समुळे आपण देत असतो. मग आपण आता काय करायला पाहिजे, हे दुसरं तिसरं वेव म्हणतोय, हे काय चाललंय. दुसरी वेव आता पण विषय राहील की दुसरी वेव म्हणजे काय, ही लाट येते कशामुळे येते की हा शरीराला तर आता कोरोना व्हायरस आहे तो इंटेलिजंट बुद्धिमान आहे असं का म्हणतोय की तो स्वतःमध्ये तो RNA व्हायरस असल्यामुळे स्वतःमध्ये बदल करतो. म्हणजे काय करतो बदल, म्हणजे तुम्हाला म्युटेशन हा शब्द वापरला असेल. जसे आता आपण खूप नवीन शब्द त्या कोरोना काळात वापरले, आयसोलेशन वापरलं, बऱ्याचशा गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या गोष्टी, हॉटस्पॉट वापरला की ज्या कधी आयुष्यात ऐकलेल्या नव्हत्या, ह्या गोष्टी सगळ्या म्युटेशन झालंय किंवा परिवर्तन झालंय किंवा व्हायरसमध्ये बदल झालाय, ह्या गोष्टी आता नवीनच ऐकतो आपण. ह्या गोष्टी काय करतात की हा जो व्हायरस आहे त्याला क्रम एका क्रमाने एका जीन्स लावलेले आहेत. 1 ते 12 समजा एक क्रिकेट टीम आहे आपली, ती क्रिकेट टीम सचिन तेंडुलकर ओपनर बॅट्समन आहे आणि त्याचे शेवटला 11-12 आपले बॉलर्स वगैरे खेळत असतात. म्हणजे हा क्रम आहे आपला. एक नॉर्मल जशी क्रिकेट टीम आयडियल आहे की ओपनर ठरलेला आहे, मधल्या पिढीला ठरलेला आहे, शेवटी कोण यायचे ते ठरलेलं आहे. तसा कोरोनाच्या सेलमध्ये लाईन लावून ठेवलेली आहे एखाद्या जंतूला, जीन्सला. हा काय करतो कोरोना की बुद्धिमान असल्यामुळं मला कळते सचिन तेंडुलकर पहिला येणार आहे, त्याला कसा बॉल मारायचा मला तर 4-5 वेळा तर रोज खेळल्यामुळे कळते. त्यामुळे त्याला कसं मारायचं किंवा त्या टीमला कसं हरवायचं हे आम्हाला चांगलं डॉक्टर्स लोकांना कळतात. तर तो काय करतो, त्याला पहिल्या ओपनिंगला मला माहिती आहे की अशा स्पिनरला पहिला टाकला ना की बरोबर त्याला पहिला निवडलं पाहिजे. पहिलं सचिन तेंडुलकरला अवघड नाही हे करत. तर तो शहा काय करतो, टीमच बदलतो. टीम बदलतो म्हणजे मेंबर्स नाही बदलत. सचिन तेंडुलकरला 5व्या नंबरला पाठवतो, 5व्या फळीतल्या खेळणाऱ्याला पहिल्याला पाठवतो, 12व्या खेळणाऱ्याला दुसऱ्या नंबरला पाठवतो. म्हणजे त्यांनी क्रम बदलतो. त्याला मी क्रम बदलणाऱ्याला टीम सेम आहे, टीमचे मेंबर फक्त क्रम बदलतात. म्हणजे मी पहिला येणार 5वा असं हे क्रम बदलत होता. समजा 12 लोकांची टीम आहे, किती वेळा तो क्रम बदलेल ना. आजपर्यंत कोरोनानं 700 ते 800 वेळा क्रम बदलला, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला. त्यामुळे आपल्याला तो सापडत नाही. त्याच्यावरचं जे काय तर लस काढतोय आपण किंवा औषधं वापरतोय तर ती लोक त्याच्या क्रम बदलल्यामुळे त्याच्या शरीराच्या रचनेत बदल झाल्यामुळे त्याला मारायला अवघड चालेल. त्यामुळे हे म्युटेशन जे आपण ऐकतो ते ह्याला म्युटेशन म्हणतात की बाबा व्हायरस बदलत नाही, व्हायरसच्या मधला आपला जो स्ट्रक्चर बदलतो त्यामुळे त्याची तीव्रता, त्याची मारकता म्हणून आपण तीव्रता म्हणतो. तर शेवटी असं आहे की म्युटेशन म्हणजे काय की आता थर्ड वेव्ह आणि डेल्टा प्लस हे काय आहे. डेल्टा प्लस काय कोरोनाचा काय वेगळं कुठला आवृत्ती आहे का किंवा कुठला वेगळा आजार आहे का की कोरोना सोडून हा कोरोनाचा आहे. कुठलाही वेगळा हातला भीतीदायक किंवा कुठला मोठा आजार नाही आहे. त्याचं फक्त कोरोनानं आपल्या शरीरामध्ये बदल केलेले आहेत. तर त्या बदलाचा जो मारकपणा होता तो मारकपणा ह्या डेल्टा 3 किंवा डेल्टा प्लस यामध्ये डेल्टा प्लस मध्ये त्याची मारकता वाढली. मारकता वाढली म्हणजे काय की तो हायली इन्फेक्टेड आहे, म्हणजे तो संसर्ग फास्ट पसरवा किंवा लवकर निमोनिया करा. म्हणजे बाबा ह्याच्याबद्दल काय घाबरायचं कारण आहे का. आता सगळीकडे इतके भीती, तिसरी लाट म्हणजे काय, लाट ह्या येणारच आहेत. आपल्याला अजून त्याच्यावरचं कुठं सोल्युशन सापडलंय की कोरोना आपल्या पूर्ण ताब्यात कुठं आलाय. आपण आज त्याच्यासाठी सगळं करतोय की बाबा त्रिसूत्री म्हटलं आपण किंवा मास्क, सॅनिटायझर आणि हे तर त्याच्या आधी इलाज आहे की तुम्ही मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर करायला पाहिजे आणि सुरक्षित अंतर ठेवायला पाहिजे. हे अगदी आयडियल गोष्ट आहे की करायलाच पाहिजे. खरं जेव्हा
हे म्युटेशन होतात. आता तुम्ही म्हटलं की ह्याच्यावर सगळ्यात जाणीव उपाय काय आहे की कशामुळे करोना थांबूया, की आपण नुसतं काय ऐकायचंय का असं चाललंय तसं चाललंय, आम्हाला ते सांग ऐकायचं नको, आम्हाला याच्यातनं काय तर कायमस्वरूपी इलाज पाहिजे आणि पहिल्यासारखं आपलं आयुष्य व्हायला पाहिजे. तर करता येईल का? तर नक्की करता येईल. आपलं आयुष्य पुढचं सुद्धा आपलं नक्कीच समाधानासाठी जे पूर्वत होतं तसंच होणार. आपण काय करोनाला घेऊन मरायचं नाही किंवा आपलं आयुष्य करोनाबरोबर काढायचं नाही, याच्यामध्ये मार्ग निघणार आहे. मग आता काय मार्ग निघतात किंवा काय करता येईल आपल्याला करोनासाठी? तर आपल्याला आता व्हॅक्सिन येत आहे. व्हॅक्सिन हा एकमेव असा पर्याय आहे की त्याच्यामुळे आपल्याला शरीराला प्रोटेक्शन मिळते. मग आता व्हॅक्सिन घेऊन मी सुद्धा परवा इन्फेक्ट झालो मागच्याकडे. माझे 2 व्हॅक्सिनचे डोस झाले. हजारो लोकांच्या संपर्कात मी गेली 1 वर्ष कोरोनाच्या संपर्कात आहे. मला झाला नाही आणि 15 दिवसापूर्वी मला कोरोना झाला. म्हणजे हसण्यासारखं तुम्ही काय म्हणाल, अरे याला डॉक्टरला कसं झालं, आणि जिथून म्हटल्यासारखं माझी अब्रू काढायला प्रयत्न करा. आम्ही ज्या माणसांसाठी रात्रंदिवस राहतो, ज्या माणसांसाठी सेवा केली, तर समजा मी आगीबरोबर खेळताना मला चटका बसणार नाही का? समजा मी लढायला जर समजा मी बॉर्डरवर गेला असेल तर मला एखादी गोळी बसणार नाही का? आम्ही समजून घेतलं, समाजाने अजून हे समजून घेतलं. आता तुम्हाला पटणार नाही, आज आम्ही 3 डॉक्टर इन्व्हॉल्व्ह झालो त्यामध्ये. आम्ही व्हॅक्सिनेटेड आहोत, आम्ही सगळ्यांना शिकवतो, तर आम्ही वागतो ना सरळ. आम्ही जेव्हा तुम्हाला मास्क लावा म्हणून सांगत असतो तेव्हा आम्ही सुद्धा मास्क लावून आम्ही ती काळजी घेत असणार नाही ना. एवढी काळजी घेऊन सुद्धा आम्हाला झालं ना. तर प्रदीप डॉक्टर त्यातनं बळी पडले, त्यांच्या घरचे सगळे आईपासून सगळे बळी पडले, माझ्या घरचे सगळे सगळी फॅमिली बळी पडली. आज हर्षल जाधव झोपून आहे, त्याचे आई वडील मुलीपासून सगळ्यांना करोना झाला. आज ठीक आहे, आम्हाला त्याच्यावर शड्डू खेळून कुस्ती खेळून आम्हाला सवय झाली, त्यामुळे आम्ही तेवढे आमच्या मोठ्या ताकदीने आम्हाला पेरू शकतो. तर ही गोष्ट सगळ्यांच्यावर येईल आणि ती पेरेल असे नाहीये. खूप ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी असतात. तर एकच म्हणायचं आहे की ही ज्या वेव्ज येतात त्या वेव्सवर उपाय काय करता येईल, तर उपाय नक्कीच करता येईल की जे आपण व्हॅक्सिन घेतोय. मग तुम्ही म्हणाल की मला प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही डॉक्टर तुम्ही 2 व्हॅक्सिन घेतले, एक हजारो लोकांच्या संपर्कात गेलाय, तुम्हाला का करोना झाला? बरोबर आहे की साधा प्रश्न पडेल. मग व्हॅक्सिन मी घेऊ का नको? मी व्हॅक्सिन घेऊ का नको? कारण पुढचे माझे दोस्त म्हणायचे तुम्हाला जर व्हॅक्सिन घेऊन होत असेल, तर व्हॅक्सिन घेऊन सुद्धा होत असेल तर मी त्याचा फायदा काय? व्हॅक्सिन काम करत नाही असं अर्थ आहे ना. आज प्रदीप डॉक्टरने व्हॅक्सिन घेतले, डॉक्टर हर्षलने घेतले, अशा हजारो डॉक्टरनी घेतले, त्यांना सुद्धा करोना म्हणाला आहे. मग हे काय प्रकार आहे हा विचारला पाहिजे आपण. तर त्याचं कारणच असं आहे की जे म्युटेशन होतंय, जे शरीरात बदल करून घेतोय तो व्हायरस हायली इन्फेक्टेड व्हायला आहे. म्हणजे आम्ही लस तयार केली किंवा औषध उपचार जे केले किंवा व्हॅक्सिन जी बनवली की त्या सचिन तेंडुलकर आउट करायच्या बनवली हो. तर तेंडुलकर आलाच नाही पहिल्यांदा आणि बॉलर आमचा तो झाला, त्यामुळे तो आउट झाला नाही. तर कसं झालं? तर व्हॅक्सिन आहे का कामाची? तर व्हॅक्सिन हे नक्कीच कामाची, कारण जोपर्यंत व्हॅक्सिन होत नाही तोपर्यंत आपला बचाव होणार नाही. त्याचं कारण सांगतो. व्हॅक्सिन किंवा आता आम्ही व्याख्या बदलतो, आम्ही थोड्या वेगळ्या शब्दात सांगतो. व्हॅक्सिन कशासाठी घ्यायचं कोण सांगेल? व्हॅक्सिन कशासाठी घ्यायचं कोणी सांगेल? व्हॅक्सिन तर व्हॅक्सिन हे तुम्ही म्हणाल की कोरोना होणे म्हणून व्हॅक्सिन घ्यायची, तर मी म्हणेन ते चुकीचं आहे. ती व्याख्या बदलायला पाहिजे. जसं कोरोनानं आपल्या स्वतःत बदल करून घेतले, तसं आता आपल्या विचारामध्ये आणि आपल्या ट्रीटमेंटमध्ये बदल करावा लागतो. कारण कोरोना हा जसा बदलला तसं त्याच्याबद्दलच्या जसं म्युटेशन होतात तसं व्हॅक्सिन मध्ये हे जे आपण बदललेले व्हॅक्सिन्स आहेत तर ते आज ना उद्या बाजारात येऊ शकतात. म्हणजे आता असं आहे की मी व्हॅक्सिन कशासाठी घेतलं की मी मरू नये म्हणून घेतलं असा शब्द वापरायचा. मी असा मेसेज द्यायचा समाजापुढे की माझे 2 व्हॅक्सिन सुद्धा घेऊन मला जरी कोरोना झाला असला तरी मला मरण्यासारखा कोरोना झाला नाही आणि मी त्यातनं मेलो नाही आणि मला त्या व्हॅक्सिनचा फायदा मी मरू नये म्हणून झाला, हे लक्षात घ्या. त्यामुळे व्हॅक्सिन काय घ्यायची की व्हॅक्सिन तुम्हाला गंभीर स्वरूपाच्या कोरोनापासून नक्की वाचवेल. आता आपण प्रोटेक्शन बद्दल विचार करू. व्हॅक्सिन घेतल्यानंतर किती टक्के प्रोटेक्शन येत आहे? कोवॅक्सिन, कोविशिल्ड, ह्या 2 गोष्टी जर आपण अभ्यासाच्या घेतल्या की कोविशिल्ड आणि हे पूर्वी सांगितलं की पहिल्या डोस नंतर 7% आणि दुसरा डोस बूस्टर झाल्यानंतर तुम्हाला 90% प्रोटेक्शन येत आहे. तर ही म्युटेशन झाल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये जे फरक झाले तर त्या फरक झाल्यामुळे त्याची आता जी पोटेन्सी आहे ती पोटेन्सी 60% आली. म्हणजे आता जी आपल्याकडे भारतामध्ये जी उपलब्ध 2 व्हॅक्सिन आहे तर त्याची पोटेन्सी आहे ती 60% आहे. मग ठीक आहे ना, 60% प्रोटेक्शन आहे की तुम्हाला, 40% नाही आपल्याला प्रोटेक्शन. आणि जे 40% राहिलेल्या लोकांना जर कोरोना होतोय तर तो झाला तर तो वाईट स्वरूपाचा होत असल्यामुळे धोका नाही ना तुम्हाला. आम्ही डॉक्टर लोक आहे तुम्हाला सांभाळायला.
तर तुमच्या जीवाचा धोका नाही नक्की ना. त्यामुळे व्हॅक्सिन आज जशी आत्ताच्या स्वरूपाची आहे त्याच्यावर नवीन थोड्या दिवसात म्हणजे अगदी 6 महिन्यात mRNA नावाची व्हॅक्सिन केली आहे मार्केटमध्ये. ती मार्केटमध्ये जी अशी असते की ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या काय चेंज झालेल्या व्हायरसवर त्याचं काम करणारी होतील आणि त्याच्याबद्दल प्रोटेक्शन मिळालं. काही अमेरिकेची व्हॅक्सिन्स आहेत जशी मॉडर्न आहे, फायझर आहे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे, हे ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अमेरिकेत त्याचा दिलं जात आहे. त्याची एफिकसी सुद्धा आता 90% ही सुरक्षित आहे. त्यामुळे ही व्हॅक्सिन आजपर्यंत बाजारात घ्यावी लागते. याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये ही व्हॅक्सिनचं कॉकटेल्स तयार होते. म्हणजे मी आज 2 व्हॅक्सिन घेतले त्यांना मला उपयोग झाला नाही, तर नवीन जर व्हॅक्सिन आणि परत काहीतरी तो जंतूबद्दल माझ्या अंगावर अटॅक करत राहिला तर त्याला मारायसाठी म्हणून अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन असलेले व्हॅक्सिन्स किंवा बुस्टर म्हणून आपल्याला एखादा डोस आणि 3 महिन्यानं 6 महिन्यानं 1 वर्षानंतर बुस्टर डोस घ्यावा लागतील की आपल्याला जो म्युटेशन म्हणून बदल होऊन झालेला संसर्ग होत असेल तर तो बदल झालेल्या संसर्गाला आपण मारायसाठी आपण व्हॅक्सिन देऊ शकतो. व्हॅक्सिन हा एकमेव पर्याय. त्यामुळे प्रत्येकाने काही झालं व्हॅक्सिन घेऊ शकतात. व्हॅक्सिन कोण घ्यावं? सगळ्यांनी घ्यावं. कुणालाही त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत नाही. असा कुठला आजार नाही की तुम्हाला व्हॅक्सिन घेऊ शकत नाही. आपणच मनाला ठरवायचं मला हे आहे म्हणून मी घेत नाही, मला ते आहे म्हणून घेत नाही. उद्या हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला सुद्धा उद्या सकाळी जाऊन घेऊ शकतात. किंवा असं ते सुरक्षित व्हॅक्सिन आहे कोणालाही ते व्हॅक्सिन चालतं. अगदी गरोदर महिला सुद्धा चालतं आणि बाळाला दूध पाजणाऱ्या महिला सुद्धा व्हॅक्सिन चालतं. वयाची अट नाही. वयाच्या 18 वर्षानंतर आता त्या वयाच्या 18 वर्षानंतर तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता. त्यामुळे आता निदान 60% प्रोटेक्शन मिळवण्यासाठी काय होतं तुम्ही सगळ्यांनी 2 डोस घेणं गरजेचं आहे. नाही घेतला तर तुम्हाला कोविड व्हायचा चान्स आहे आणि कोविडनं मृत्यू व्हायचा चान्स जास्त आहे. कारण हा आता 3ऱ्या वेव्हबद्दल आपण बोलायचं ठरलं. मी थोडं एकदम 3ऱ्या वेव्हवर बोलायला गेलो तर तुम्हाला समजणार नाही म्हणून मी आता ह्या स्टेजला 3री वेव्ह म्हणजे ज्यांनी म्युटेशन करून आपल्या शरीरात बदल करून घेतला आहे तर त्याची लाट 3री येईल का? तर मी म्हणतो 2री संपलीच नाही आणि 3ऱ्याचा वाट कशाला बघायला. 2री संपली आहे कुठं? आम्ही सगळे सुरक्षित राहिले आहेत का? अजूनही पेशंट चालतात, अजून पेशंट आहे. प्रमाण कमी आहे एवढं समजू आपण किंवा मागच्या वेळेला 100 लोक महिन्याला यायची त्यातले आता एक 60-50 कमी झाले आणि 40% पर्यंत आपल्याला आहे. म्हणजे ती वेळ गेली का? तर वेळ जाणार नाही. आपण जोपर्यंत व्हॅक्सिन आता बघा आता आपण एवढे जमलो आहोत. ह्या जमलेल्यापैकी समजा 50% लोकांनी व्हॅक्सिन घेतले असेल, 50% लोकांना कोरोना होऊन गेला असेल, ती लोक आपल्याला इन्फेक्ट करणारच नाहीत ना. की ह्या एवढ्यामध्ये नाही म्हटलं तर 10-20 लोक पॉझिटिव्ह होऊन बरे झाले. 10 लोकांनी म्हणजे आपल्याला संसर्गाचा वेग कमी झाला ना. आपल्याकडे आता संसर्ग आपल्या समोर येणारा जो माणूस आहे तो संसर्ग देणार नाही आहे ना. कारण व्हॅक्सिन त्याने घेतले तो संसर्ग देत नाही. आणि ज्यांनी कोविड पहिला होऊन गेलाय तो तर कोविड होऊन गेलं हे सुद्धा एक लॉटरी लागण्यासारखा प्रकार आहे. म्हणजे ज्यांना होऊन गेलाय त्यांना सुखाची बातमी सांगतो. कारण ही जी प्रतिकारशक्ती येते जे होऊन गेल्यानंतरची ती लाईफ लॉंग राहते. आणि त्याचं जे प्रोटेक्शन असतं त्याचं मेमरी सेल म्हणून काम करत असतं. मेमरी सेलचा अर्थ काय की हा कसल्याही प्रकारचा जंतू आला आपल्या शरीरामध्ये व्हायरस तर त्याच्याबद्दलची अँटीबॉडीज त्याच्याबद्दलची सुसज्जता आपल्या शरीरानं कोविड झालेल्यांच्यामध्ये करून ठेवली असते. आणि हा एक बुस्टर डोस घेण्यासारखा प्रकार. आम्ही 2 व्हॅक्सिन घेऊन सुद्धा कोविड झाला ना आम्ही बुस्टर डोस घेतला. बुस्टर म्हणजे काय की त्याची ताकद त्या डोसची आणि परत डबल वाढवण्यासाठी बुस्टर डोस म्हणजे अनेक आम्ही इंजिन लावतो. तर तसा प्रकारचे हे जे प्रकार आहेत तर ह्या प्रकारचं तुम्ही इम्युनिटी जी येणार आहे ती मेमरी सेलमुळे जास्त मिळते. म्हणजे मेमरी सेल म्हणजे काय की आता बऱ्याच लोकांना वाटते आपल्याला झालंय हे सगळं तर ते किती दिवस टिकणार आहे प्रतिकारशक्ती आपली. तर 2 प्रकारची प्रतिकारशक्ती आहे आपल्याकडे की आज आता जी प्रतिकारशक्ती निर्माण होणार आहे ती सोडून आपल्याकडे एक मेमरी सेल म्हणजे ते हाडाचं म्हटलं ना नळी त्याच्यामध्ये सगळं रिझॉल्ट ठेवलेलं आहे. त्याचं मेमरी सेल्स वगैरे त्या मेमरी सेल अशा इमर्जन्सीमध्ये काय आलं तर ते पटकून येतात आणि सांगतात की बाबा हे नवीन आल्याने ह्याला मारायचं म्हणून ते काम चोख करतात पुढच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ज्यांना होऊन गेले ते आता परत व्हायचे चान्सेस किती आहेत? 10% होईल. मग तो किती जरी म्युटेशन झाला आणि समजा झाला आता कोविड परत तर तो वाईट स्वरूपाचा होईल. त्यामुळे व्हॅक्सिन घ्या किंवा ज्यांनी झाले त्यांनी घाबरू नका. कारण हे सगळं जरी केलं तर तुम्हाला होणे म्हणून तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. परत म्हणजे मी आता माझा सगळा मास्क काढून टाकायला पाहिजे. आता मी माझे 2 व्हॅक्सिन झाले मला तर कोविड होऊन गेला म्हणजे मी पार पडलं असं नाही. मला आणि परत वाईट होऊ शकेल. वाईट होईल तर सर्दी खोकल्यासारखं होऊन जाईल. आता हे तिसऱ्या लाट म्हणतो आपण. 3री लाट म्हणजे काय आहे? 3ऱ्या लाटेमध्ये जसं त्यांनी शरीराचे परिवर्तन करून घेतले तसं फरक केला. त्यामुळे फरक लक्षणामध्ये काय केला की आम्ही सर्दी खोकला घसा
आणि चाललं की दम लागणं किंवा संडास उलटी होणं ही जी लक्षणं आहेत ती लक्षणावर आम्ही कोरोनाचं निदान करतो की सर्दी झाली, घसा झाला, अंग दुखलं, डोकं दुखलं. तर आता ह्यामध्ये व्हायरस बदलल्यामुळे लक्षणात बदल आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा खूप अपडेटेड राहणं आणि डॉक्टरना रोज नवीन ज्ञान असणं खूप महत्त्वाचं असतं. आम्ही जेव्हा कोविड सेंटरवर काम करतो त्याच्याबद्दल आमच्या लक्षात आलं की आम्ही जवळजवळ आजपर्यंत 2-2.5 हजार लोकांना जीवदान दिले. आणि सगळ्यात आनंदाची बातमी अशी आहे की आमचं जे सेंटर आहे, आम्ही जिथं काम करतो तिथं एकही डेथ झालेली नाही आजपर्यंत. एकही डेथ. ती एक कृपा असावी किंवा काहीतरी असावं त्याचं कारण. तर आमच्या डेथ झालेली नाही हे प्राऊडली सांगायचं आहे. आणि हा एक कर्नाटक राज्यामध्ये इतिहास आहे की एका सेंटरवर नॉट ए सिंगल पहिल्या वेळेमध्ये सुद्धा आणि दुसऱ्या वेळेमध्ये सुद्धा तिथे येणारा भाग्यवान असेल एवढं समजा. पण दुसऱ्या वेळेमध्ये जी लक्षणं निर्माण होत आहेत ती लक्षणं खूप वेगळी असतात. आणि मी म्हटल्यासारखं आम्ही जेव्हा डॉक्टर म्हणून जेव्हा एखादा पेशंट बघत असतो जेव्हा तो येतो ऍडमिट करायला, मग किती दिवस झाले, तुला काय केलं, तर बऱ्याचशा डॉक्टरांच्या चुकामुळे सुद्धा पेशंट मारायला अज्ञानी डॉक्टरांना. त्यामुळे काय आहे, हा असा जंतू जसा नवीन आहे तो शिकला पाहिजे. कारण सगळेच डॉक्टर ते वाचतात, सगळेच डॉक्टरांना त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे किंवा सगळ्याच डॉक्टरांना ते येते असं नाही आहे. जो डॉक्टर अपडेटेड आहे ते रोज डॉक्टर काहीतरी अभ्यास करतो किंवा शिकायचा प्रयत्न करतो की काय चाललंय जगामध्ये आणि कोरोनाबद्दलचा रोजचा जो काय टचमध्ये राहायला कसं आहे तो डॉक्टर खरोखर चांगला आहे. नशिबानं आपल्या भागात तो काही अडचण नाही, आपल्या भागातील डॉक्टर नक्कीच अपडेटेड आहे. तर आम्ही जेव्हा बाहेरच्या जगातले बघतो डॉक्टर्स तेव्हा चुकीमुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या गोष्टी पहिल्या प्राथमिक स्वरूपात करायला पाहिजे त्या स्वरूपात न केल्यामुळे पेशंट सिरियस होतात. बरेचसे पेशंट आपण उशिरा गेल्यामुळे दवाखान्याला किंवा बरंचसं दुखणं अंगावर काढल्यामुळं पेशंटचा डेथ होतो. मी म्हटल्यासारखं जेव्हा पेशंटला पेशीला हातपाय नाहीत म्हणताय तर डॉक्टरांच्याकडे जेव्हा सर्दी खोकला म्हणून गेलाय पेशंट तर त्या डॉक्टरनी हा कोविड आहे का हा विचार करूनच औषध द्यायला पाहिजे. माझ्या आमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही सर्दी खोकला आहे म्हणून साधं सर्दी फ्लू असेल, संडास लागले म्हणून तुम्हाला गॅस्ट्रो असेल, तुझ्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या म्हणून तुला प्लेटलेट कमी झाले म्हणून तुम्हाला डेंग्यू असेल, टायफॉइड पॉझिटिव्ह दिसतोय म्हणून तुम्हाला टायफॉइड असेल, ह्या सगळ्याच्याकडे दुर्लक्ष करून पहिला कोविडची टेस्ट करायला पाहिजे. कोविडचं टेस्ट करून जेवढं निदान तुम्ही लवकर कराल त्याच्यावरचे उपचार द्याल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सिरियस कोविड व्हायचं प्रमाण वाचवत आहेत आणि पेशंटला जगवायला तुम्ही नक्की कारणीभूत ठरता. मी म्हटल्यासारखं जेव्हा शरीराच्या पेशीमध्ये जेव्हा जातोय शरीराला आणि तो म्हणतोय माझ्या एका पेशीतनं 100 पेशी तयार कर, ही स्टेज असते पहिले 3 दिवसाची. मग जेव्हा सर्दी खोकला आहे म्हणून जेव्हा डॉक्टरकडे पहिले 3 दिवस पेशंट जातो तर त्या पेशंटला जर त्या डॉक्टरनं ती मल्टिप्लाय व्हायची घटना जी होती आहे किंवा तिथे एकाचं 3, एकाचं 10, 100 होणार आहे ते थांबवण्यासाठी काही औषध उपचार दिले तर त्याला एकाचं 100 होणं जर वाचवलं तर तो सिरियस कोविडपासून वाचू शकेल ना. त्यामध्ये पेशंटची काय चूक आहे का, पेशंट तर पहिल्या दिवशी गेला. जर पहिल्या दिवशी पेशंट दिलेल्या पेशंटला जर डॉक्टरनी रेप्लिकेशन होऊ नये म्हणजे जे मल्टिप्लाय होणारे व्हायरस आहे ते होऊ नये किंवा त्याचा व्हायरल लोड शरीराचा कमी करावा किंवा रोगशक्ती प्रतिकारशक्ती वाढवावी त्याची असं गृहीत धरून जर त्याला पहिल्या 4 दिवसात मॅनेज केला तर कोविड तुम्हाला सिरियस होणार नाही, तुम्हाला ऑक्सिजन कमी होणार नाही, तुम्हाला कुठे गावाकडे जायला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार नाही, तुमची डेथ होणार नाही. हे साधं गणित आहे हे आम्ही अनुभवू शकलो. तर आता इथे आता नशीब आहे तुमचे की कुठला डॉक्टर तुम्हाला कुठल्या ज्ञानाचं भेटतो हे नशिबाचं काम. खरं हे आपल्या हातात आहे. आता बऱ्याचशा पुस्तक करून आम्ही शिकलोय की त्याला कसं पाळायचं आणि जरी त्याने बदल केले असले तरी सुद्धा आता डॉक्टर सुसज्ज आहेत, सज्ज आहेत, काही औषधं चांगले आहेत, औषध उपचार चांगले आहेत, ती योग्य वेळे आणि योग्य प्रकारे वापरला तर नक्की ह्यातून चांगला मार्ग निघतो. रेमडेसिवीर सारखी औषध आहेत, रक्त पातळवायसारखी औषध आहेत, अतिशय उत्कृष्ट चिरळ आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपण वेळेत न पकडल्यामुळेच आपल्याला या गोष्टी आता ऐकायला लागतात. मी सिरियस झालो, मला ऑक्सिजन लागला, मला रेमडेसिवीर लागला, मला व्हेंटिलेटर लागला, हे फक्त डिले झाल्यामुळे तुम्हाला त्या वेळेला त्याला मारायचा प्रयत्न केला असता तर ही वेळ येत नाही. त्यामुळे जेवढ्या अर्ली ट्रीटमेंट, जेवढं अर्ली निदान, जेवढ्या लवकर निदान करा त्या लवकर निदानानं लवकर उपचारानं तुमचा कोविड बरा होतो. एक आनंदाची किंवा एक अभिमानाची गोष्ट असेल आमच्या दृष्टीला. आज आमच्या अकोट भागामध्ये कमीत कमी ह्या सेकंड वेव्हमध्ये आम्ही 400 ते 500 पेशंट पॉझिटिव्ह बघितले आणि आम्ही हाताळले पहिल्या दिवसापासून. जे पेशंट 400 पेशंट माझ्याकडे डाटा आहे, माझ्याकडे रजिस्टर आहे,
जे 400 पेशंट आम्ही हाताळले त्यातले फक्त एक डेथ झाला आणि फक्त 6 लोकांना ऍडमिट करावा. विचार करा, 400 पैकी मोठेपणा नव्हे, हा मोठेपणा. मी त्याला जाणलंय, त्याची वेळ कधी सारायची ती माहिती झाली आहे वेळ. त्यामुळे ती वेळेत सगळ्या गोष्टी झाल्यामुळं त्याचा जो प्रादुर्भाव झालेला होता तो जास्त वाढून गेल्यामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली नाही. त्याला जे आमच्याकडेच वेळेला आले, ज्यांनी 5 दिवस महत्वाचे आम्ही समजतो ते 5 दिवस सोडून 7व्या दिवशी 7व्या दिवशी आले, त्या लोकांना खरोखर प्रॉब्लेम झाला आणि ती लोक सिरियस होऊन ऍडमिट करायला लागली. किंवा ज्यांचं वय 50-60च्या पुढे आहे, ज्याला शुगर आहे, ज्याला बीपी आहे, किंवा ज्याला हार्टचे विकार आहेत, ज्याला काहीतरी मेडिसिन चालू आहे, त्यांच्यावरती शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं त्या लोकांना सुद्धा त्रास होऊन त्यांची डेथ झाली. की ते आम्ही कोमॉर्बिड म्हणतो, की त्यांना ते सहन होत नाही, की त्यांना जे काही वादळ होणं किंवा रक्ताचे उजळ्या म्हणणं किंवा इन्फ्लमेशन होणं जे मी पहिल्यांदा सांगितलं, तर ते ह्या वयाच्या उतारवायला ते सहन होत नसल्यामुळेच त्यांचे डेथ होतात. त्यामुळं आपल्याकडे बरंचसं सांभाळता येतंय आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळल्या आणि बरीचशी चांगली औषधं आहेत. योग्य वेळी त्याचा वापर करायला गेला तर नक्कीच याच्यामध्ये चांगलं यश आहे. फार घाबरून काही त्याला गोष्ट नाही आहे आणि ह्याला सांभाळू शकतो. खरं आपण असा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये की मला होणार नाही, आमच्यासारख्याला होऊ शकतो तर तुम्ही जर कोण. त्यामुळं काळजी घेतली पाहिजे, व्हॅक्सिन घेतलं पाहिजे. व्हॅक्सिन हे आपण जगायसाठी व्हॅक्सिन घ्या, कोरोना व्हायसाठी व्हॅक्सिन घेऊ नका. कोरोना होणारच, आपण 2 व्हॅक्सिन घेतलं तरी कोरोना होईल. जरी झाला तर आपल्याला तो जीव घेणं होणार नाही आणि आपण मरणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने व्हॅक्सिन घ्यावी, प्रत्येकाने काळजी घ्यावी, कुठल्याही दुर्लक्ष करून. मी म्हटल्यासारखं 3rd वेव्ह मध्ये जी लक्षणं बदलली आहेत, जसं म्युटेशनची लक्षणं बदलली, डोळा लाल होणं हे आता कोरोनाचं लक्षण आहे. डोळा लाल होणं हे कोरोनाचं लक्षण आहे. डोकं कुठल्या तर बाजूला अतिशय तीव्र डोकं दुखणं हे सुद्धा कोरोनाचं लक्षण आहे. संडासला एकदम खूप जोरात पातळ लागणं हे सुद्धा कोरोनाचं लक्षण आहे. खूप जोरात घाम यायलाय मला, अतिशय घाम आलाय, एकदमच घाम यायलाय, कोरोनाचं लक्षण आहे. मला खूप थकवा आहे, आज मला काय बरं वाटेल, आज फार थकवा आहे, आज एवढा कधी थकवा नव्हता असा थकवा आहे, तुम्हाला करू नाही. तुम्हाला पिंढऱ्या दुखायला अचानक एकच पिंढरी दुखते, एकच पिंढरी दुखते, करू नाही. त्यामुळे अशा कुठल्याही लक्षण जे वेगवेगळे लक्षण आहेत. माझा एकच डावा डोळा लाल आहे, माझे दोन्ही डोळे लाल आहेत, अजिबात दुर्लक्ष करू नका, की कोरोनाचं लक्षण असू शकतं. मग हेच म्हणतो की ह्या गोष्टी सुद्धा डॉक्टरला माहिती पाहिजे. तुम्ही मस्त गेल्यावर पहिल्या दिवशी डॉक्टरकडे, तर डॉक्टरलाच हा जर माहिती नसेल या गोष्टी तर तुमची तिथंच चूक झाली. त्यामुळे डॉक्टरनी अपडेट राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या पेशंटला सुद्धा ह्या कुठल्याही दुर्लक्ष सध्याच्या काळामध्ये दुर्लक्ष न करता कुठलीही गोष्ट एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणं ही गरजेची गोष्ट आहे. त्याचा फायदा असा होईल की जर करोना असेल तर त्याचं लवकर निदान करून त्याला थोपवता येईल. त्यामुळे 3ऱ्या लाटेचा जास्त विचार करता व्हॅक्सिन घ्यावं. 3री लाट काय वेगळा कुठला व्हायरस नाही, हा करोनाच आहे. करोनाचाच फक्त त्यांनी तीव्रता मारक क्षमता जास्त आहे, त्यामुळे इन्फेक्शनचा रेट वाढेल. लाटबीट असे काही येणार नाही. फार लोकांनी ज्याला व्हॅक्सिन घेतली त्यांना होणारही नाही. सगळ्याच व्हॅक्सिनवाल्यांना करोना होईल असं नाही आहे. त्यामुळे व्हॅक्सिनची संख्या जर वाढली भरपूर तर ही 3री लाट वगैरे काय घेऊ नका. 3ऱ्या लाटेला काही समर्पणे तोंड द्यायला आम्ही वैद्यकीय मंडळी तयार आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय घाबरायचं काम नाही. दुसरी गोष्ट की लहान पोरांची लाट ही लहान पोरांची लाट 3री लाट लहान पोरांची असेल. आणि कुठल्या जीवावर म्हणजे लहान पोरांना त्रास होईल. लहान पोरांना ऑलरेडी 50% लोकांना होऊन गेलाय, तुम्हाला कळलंही नाही. तुमचं पोर जेव्हा सर्दीचा खोकला होऊन गेलाय तेव्हा त्याला होऊन गेलाय कोविड. मुंबईच्या परवाच्या सर्वेमध्ये मुंबईमधल्या 50% लहान पोरांना कोविड होऊन गेलाय, त्यांच्या शरीरामध्ये कोविडची अँटीबॉडीज तयार आहे. मग आता लहान पोरांना का त्रास होईल का, हे सगळीकडे लहान पोरं बळी पडणार, त्यांना इन्फ्लुएन्झाची लस द्या, त्याच्यासाठी हॉस्पिटल तयार करा आणि ही सगळी यंत्रणा राबते आहे. 3री लाट म्हणून ऑक्सिजनचं हे करतायत. लहान पोरांना कोरोना किती होतो, जरी झाला तर किती मेली आजपर्यंत. तुम्ही कोणाचं ऐकलंय लहान पोर कधी गेले कोरोनामध्ये गेले म्हणून कधी ऐकलंय? तर त्यामध्ये मी जे म्हटलं ना, लक्ष ठेवून ऐका असं का म्हटलं मी पहिल्यांदा, जेव्हा पेशीमध्ये घुसणार आहे व्हायरस, जो शरीरामध्ये आपल्या आत गेल्यानंतर एका पेशीमध्ये घुसायचं काम करतो, ज्या मार्गाने ACE2 इनिबिटर म्हणतो, ACE2 नावाचे पूल आहे घुसायचं, ते पूलच त्याच्यात नाही आहे लहान पोरांचं. लक्षात आलं? जे आहे ते फक्त घशापुरते, घशा आणि सर्दीच्या पुरते. त्यामुळे त्याला न्यूमोनिया होत नाही खाली जायचं. आपल्याला जो न्यूमोनिया होतो खाली फुफ्फुसाचा, तर लहान पोरांच्या मध्ये न्यूमोनिया होत नाही, कारण तिथं घुसायची यंत्रणा तिथं नाही आहे पेशीमध्ये. म्हणून कुत्र्या मात्राला कधी झालाय करोना? कुत्र्या मात्राला काय होत नाही किंवा इतर प्राण्याला माणूस कुठं होत नाही, कारण ते जे चॅनल आहे आत घुसायचं, शिंगानं आत घुसायचं पेशीमध्ये जे काय वाट आहे, जो बोगदा आहे, तो बोगदा इतर प्राण्यामध्ये नाही आहे, कुत्र्यामध्ये आणि याच्यामध्ये नाही आहे. तसंच लहान पोरांच्या मध्ये खाली फुफ्फुसात नाही आहे.
त्यामुळे लक्षात येईल काय तुम्हाला खाली फुफ्सामध्ये त्याला संसर्ग व्हायला चान्स नाही आहे, तर त्याला होणार नाही कोरोना. आणि झाला तर वरच्यावर त्याला होईल, सर्दी खोकला येईल, खोकल 2-4 दिवस, 4 दिवसानंतर तापानंतर कमी होऊन जाईल. त्यामुळे फार काय लहान पोराच्या बाबतीत काळजी करू नका. लहान पोराला देवानच सशक्त ठेवलंय आणि त्याला सुरक्षा दिली आहे देवानं दिली. मग पोराला काय होऊ शकतं, पोराला निमोनिया होत नाही. आता आपल्याकडे मी म्हटलं आम्ही धरण पडतो ना आपलं शरीर वाचवण्यासाठी, जी म्हटलं ना धरण पडतो एकदमच सगळंच मारायचं, ते धरण फोडणं किंवा ओव्हरॅक्ट जी इम्युनिटी म्हणतो आम्ही, सायटोकाईन जी वादळ तयार होतं शरीरामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण वादळामध्ये मरतो, ते वादळच लहान पोरांच्या मध्ये तयार होत नाही तर मरायचं काय करतो. म्हणजे विचार करा की लहान पोरं किती सुरक्षित आहेत की त्यांच्यामध्ये वादळ निर्माण होत नाही, त्यांच्यामध्ये ते बोगदा घुसायला नाही आहे फुफ्फुसामध्ये, त्यामध्ये निमोनिया होत नाही, त्यामध्ये त्यांचं ऑक्सिजन कमी होत नाही आणि त्यांची इतर पोरांची जी प्रतिकारशक्ती असते लहान पोरांची ती आईच्या दुधात आलेली असते आणि आईचे खूप चांगले अँटीबॉडीज त्याला मिळालेले असतात. त्यामुळं लहान पोरं माझ्या दृष्टीनं, माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं सुरक्षित आहेत. त्यांना तिसरी वेळ एवढी काय दमवणार नाही. त्यामुळे उगाच काही घरचे लहान पोरं आहेत म्हणून फार काळजी करू नका. लहान 5 वर्षाच्या आतल्या पोरांना मास्क वापरायला लावू नका, कारण त्यांना मास्क कसा लावायचा त्याच्याबद्दल ज्ञान नसतं. ते मास्क लावूनच उलट काहीतरी करून घेतील, कारण उलटा वापरायचा का सुलटा वापरायचा माहीत नाही, तो कसा हाताळायचा माहीत नाही. त्यामुळे लहान पोरांना 5 वर्षानंतरच्या पोरांना तुम्ही सांगा की असं आहे बाबा, तू 4 लोकात जाऊ नको, खेळू नको, शाळेत जाऊ नको, किंवा ह्या गोष्टी थोड्या सोशल डिस्टन्सच्या बाबतीत लहानपणा सांगावं लागतील. तर त्यामुळे ह्या तिसऱ्या वेळेचा जास्त टेन्शन न घेता पहिल्यांदा प्रत्येकाने व्हॅक्सिन घ्यावं, व्हॅक्सिन घेऊन सुरक्षित राहावं. नवीन औषधं येत आहेत, चांगली औषधं मोठ्या येत आहेत, त्याचे उपचार चांगले आहेत. त्यामुळं अगदीच काय आपली आशा सोडली असं काही परिस्थिती बाहेर नाही आहे. आणि अगदी जसं म्हटलं तर तणाव हा सुद्धा एक शरीरातली रोगप्रतिकारशक्ती कमी होणारा एक कारण आहे. त्यामुळे आनंदी राहावा, आपला वेळ जसा चांगला कशात घालवा ते जसं आनंदाने राहावं. जसं निरंजनाला म्हटले, जसं भजन करत असू दे, नामस्मरण असू दे, आपला कशात चांगला वेळ जाईल, टीव्ही बघत असू दे, वाचन करा. खरं टेन्शन घेऊ नका, मला होईल याची भीती मनात बाळगू नका. झाली तर आम्ही आहे ना. त्यामुळे तुम्ही आनंदी राहून टेन्शन कमी करा. जेवढं टेन्शन जास्त घ्याल तेवढं इम्युनिटी तुमची कमी होते. आणि आतापर्यंत अनुभव असा आहे की सगळं जे चाललंय कोरोना आणि कोरोनाची ट्रीटमेंट ही फक्त प्रतिकारशक्तीवरच खेळतीये. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे तोच जगतो, त्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे तोच लढतो आणि तोच जिंकतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवेल असा आहार असू दे, व्हिटॅमिन सी सारखे जे पदार्थ, आंबट पदार्थ आहेत आवड्यासारखे, किंवा असं समजू नका की व्हिटॅमिन सी म्हणजे नुसतं लिंबूच खात बसा, असं नाही आहे. सगळ्या रंगाची फळं आणि भाज्या सगळ्या रंगाच्या खावा, तुम्हाला याच्यातनं रोगप्रतिकारशक्ती चांगली निर्माण होईल. आणि शांत 8 तास झोपा. 8 तास झोप असणं हे एक इम्युनिटी चांगलं व्हायचं लक्षण आहे, 8 तास झोपणं. म्हणून झोप चांगली घ्या, व्यायाम करा आणि चांगला आहार ठेवा. कोरोनाचा जास्त विचार करून टेन्शन घेऊ नका. खरं मला काय होणार नाही ह्या भावनेत घेऊ नका. माझ्या समोर येणारा प्रत्येक माणूस मला कोरोना संसर्ग देईल अशा पद्धतीने वागलं पाहिजे. समोरचा येणारा माणूस हा कोविड पॉझिटिव्ह असेल आणि तुम्हाला संसर्ग देईल अशा पद्धतीने वागणं राहिलं तुमचं, तर तुम्ही नक्की याच्यातनं बचावू शकाल आणि कुणाला काही होणार नाही. त्यामुळं तिसऱ्याची लाट बीट म्हटले त्याला काही जास्त न टेन्शन घेता आता जसं सामोरं गेलं आपण ह्या अशाच पद्धतीने सामोरं जाऊन आपलं नक्कीच पूर्ववत आयुष्य गेल्याची मला खात्री वाटते. कोरोनाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. मी एवढ्याच एका तासात सगळं समजून सांगू शकणार जमणार नाही. जेवढं शक्य होतं तेवढं मी सांगितलंय. त्यानंतर कुणाला काही अगदीच वाटलं, मनात काही शंका असेल तर मला कधी विचारू शकता. नमस्कार. आणखी एक सदस्य सुनील पाटील आता आले, त्यांचा सत्कार रमेश असेल तर डॉक्टर बरोबर आम्हाला सहकार्य म्हणून ह्या माणसानं पहिल्या वेळेपासून घडलाय. त्यानं कधी वॅक्सिन घेतलेली नाही. वॅक्सिन ऑक्सिजन कुणाचा कमी पडला तर ह्यानं जाऊन लावलाय. ज्याला कोणाला शिफ्ट करायचं, कोण सिरियस झालाय त्याला जाऊन त्यानंच ऍडमिट केलंय. जो कोण मृत्यू पावलाय त्याला ह्यानंच आणलंय. जी लोक घरच्या लोकांनी हात लावणार नाही किंवा घरच्या लोकांनी तिरस्कारून सोडला असेल त्यानं ह्यांना जवळ घेऊन त्याचा अंतिम केलाय. तर या सगळ्या टीमचं म्हणजे चेतनच्या पेटलाईनच्या ग्रुपचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हे खरोखर योद्धेच आहेत आणि आमच्या बरोबरीनं खांद्याला खांदा हात लावून काम करणं म्हणतो तसा ह्या लोकांनी काम केलेलं आहे.
आणि ह्याचं तर असं आहे की ह्याला काय देवानं प्रोटेक्शन दिलंय काय म्हणावं इथपर्यंत त्याला असं बेताल वाटतं. कधी विचार केला नाही कुठल्या पेशंटला घेऊन जावं गाडीतनं, तो पॉझिटिव्ह आहे आणि त्या पॉझिटिव्ह पेशंट आपण गाडीत घेऊन त्याचं आपण ठेवावं दुखणं का, त्याचा एकदाही विचार न करता शेकडो लोकांना त्यानं आपल्या गाडीतनं घालून आपल्या दवाखान्यात नेलं. कधी त्याचं बिल घेऊ काय की किती भाडं घेऊ याचा विचार केला नाही. त्याच्या याच्यासाठी करण्यापासून त्याला डॉक्टर भेटण्यापासून, कारण अशी एक वेळ होती जिथं ऑक्सिजन नाही, जिथं डॉक्टर नाही, जिथं दवाखान्याची जागा नाही कॉट, त्यावेळेला 10-20 दवाखाने फिरायचे दारातनं, कुठे ऍडमिट करायला जागा मिळते का बघायचं, त्याला ऍडमिट करायचं आणि मोकळ्या हाताने बरं द्यायचं, एवढं त्याचं काम आहे. त्यामुळं हा होतं आणि त्याचं फक्त मला 2 मिनिटं मी का सांगितलं की त्याने खरोखर काय केलंय ते बघितलंय आणि ज्याला माहिती नाही त्याला ते कळावं एवढीच आमची इच्छा केलेलं आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाला माहिती होण्याकरता केबलवरती टाकणार आहोत. कृपया मी संबंधित व्यक्तींना अशी विनंती करतो की कधी टाकणार आहे त्याचे व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती मेसेज द्या, घरच्यांनी ते ऐका. फक्त मानसिक दृष्ट्या आपण कणकर झालो की साधारण हा खूप लांब पडेल असं मला वाटतंय. आणि दुसरी एक माझी खंत आता बोलून दाखवतो की डॉक्टरने बोलून दाखवली. गेल्या 1 वर्षापासून म्हणजे पहिले 2-4 महिने सोडल्यानंतर आज सत्कार करूया उद्या करूया, सत्कार मी म्हणणार नाही, समाजावरती जसं ते गेलो लागतं म्हणून ते सेवा करतायत तसं आम्ही पण त्यांचं काहीतरी करू. कुठंतरी त्यांचं ऋण आपण उतरायचं तर प्रश्नच नाही आहे, पण कुठंतरी आपला सहभाग करू या इच्छेनं आम्ही प्रेरित होतो. पण प्रत्येक वेळी अडचण होत होती. काल सुद्धा असं झालं की काल रात्री 9 वाजता मीटिंग झाली, संबंधित 2-3 बसलो, अरे 12-24 तासात काय होणार नाही, कुणाला बोलवायचं, कोण बोलणार, कोण कोणाची माहिती देणार. पण असं ठरलं मग रविवारी करूया आपण. पण आज 1 तारीख आहे, 1 जुलैला जे महत्व डॉक्टर द्यायचं ते रविवारी असणार नाही. पण काही झालं तर मी डॉक्टरांना गावातील संपूर्ण डॉक्टरांना अशी ग्वाही देतो, तुमच्या कार्याची दखल प्रत्येकाच्या मनामनात आणि हृदयात आहे, याचे मी 100% आपल्या अकोलाचे आर्किटेक्ट इंजिनियर त्यांच्या तुमच्या सासूबाई डॉक्टरांचे किती कौतुक करेल तेवढं करेल, तर देव माणूस आणि आपल्याला ते डॉक्टर लागत म्हणजे खूप नशीब आहे डॉक्टर. आणि इथं आल्यावर मी इंचुकरीला राहते आणि तिथं माझी मुलगी आहे 8 दिवस राहायला आणि अचानकच मला तब्येत बदल मला म्हणाली 14 दिवस तिकडे ठेवायला लागायचं. मग मला ते इंचुकरी तर खायचं नव्हतं. मग मुलीला म्हटलं आणि मुलगी म्हणायची तरी संदीप डॉक्टर असे तसे खूप चांगले आहेत आणि कुठलं पेशंट घरी होऊन जातं असे सगळं नेहमी येईल तेव्हा ते मुलगी माझी कौतुक करायची सरांची. मग मी म्हटलं दाखवलं तर मी संदीप डॉक्टरला दाखवणार आणि आम्ही कुठल्या डॉक्टरला दाखवणार नाही खाली आणि त्या डॉक्टरला तर चालणार. मुलीला हटक करून मी इकडे आले. मग आल्यावर मुलगी पण आणले संदीप डॉक्टर मग ॲडमिट केले. मग 5 शुक्रवारी आज 8 दिवसांनी ॲडमिट केली. मग शनिवारी मला डॉक्टरने सांगितले ॲडमिट करा. मग मी पण मला आणि इंजेक्शन मिळत नव्हतं तरी पण डॉक्टरने इंजेक्शन मिळून सर्व अगदी नवीन जीवन व्यवस्थित केली. एक नवीन जन्म झाला. सरांनी मगाशी सांगितले तसेच माझ्या ह्याच्यात पण घडलं. मला इथं मुलगी घेऊन आली, डॉक्टर कशी पण नवीन तुला नीट करतात खूप चल मुलगी घेऊन आले आणि इथं आल्यानंतर कुणी शेजार पाजारी बोलायला तयार नाही. मुलीशी मुलीच्या सासू सासऱ्याने कुणाशीच बोलायला तयार नाही आणि माझीच पण मुली आणि शेजारून झाल्यानंतर कुणी बोलत नाही. आणि आता 14 दिवस झाल्यानंतर कालपासून ज्याला बोलायला लागलं असं तुम्ही समजून नका. घरातल्या असू दे बाहेरचे असू दे पेशंट आपले जे पेशंट आहेत असं समजून तुम्ही पेशंटवर व्यवस्थित आणि त्यामुळे पेशंट फसून जावे. आणि आज डॉक्टर नसलं तर मी जीवत राहिले नसते. आणि ऑक्सिजन 70 लागला होता. HRCT स्कोर जो होता तो जसं निमोनिया म्हणतो आपण, तो निमोनिया जवळ 75% होता. त्यामुळं ॲडमिट करून चांगलं मिळण्याची गॅरंटी नव्हती. रेमडेसिवीर उपलब्ध होत नव्हतं. फक्त ही माझ्या अकोळची सासूबाई आहे, एवढं
एवढ्या खातर मी रॅमडेसिवीर सँक्शन करायला लागते गव्हर्नमेंटकडनं. 30,000 रुपयाचं एक ब्लॅक रेट चालू आहे आता मार्केटमध्ये. 30,000 रुपयाला एक इंजेक्शन रॅमडेसिवीरचं ब्लॅकमध्ये अजूनही मिळत नाही. आम्ही 6 ह्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये गव्हर्नमेंटकडनं सँक्शन करून त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यांना यश मिळालं.